सभापती महोदय, खरं तर 260च्या अन्वये विरोधी पक्षाचा प्रस्ताव असताना सचिन भाऊ अहिर सोडता विरोधी बाकावर कोणी नाही आणि दुसरे विरोधी पक्षाचे ते तुम्ही स्वतः सभापती आहात, त्याच्यामुळे अधिक काय बोलावं। मी बरोबर सेंटरवर आहे आणि सभागृहात सावकारे साहेब उपस्थित आहेत, ते सुद्धा चर्चेत व्यस्त आहेत। बघा मंत्री महोदय, बघा कसं करा, आता कोणाजवळ व्यथा मांडायची नाही। तुमचे आता प्रवीण दादा झालं, पण मी जे मांडतो त्याच्यावर लक्ष असलं पाहिजे। आता मंत्री महोदय ऐकत नसतील तर मी का बोलू बा, मी बसतो। मंत्री महोदय लक्ष द्या। अरे मला दोन मिटकरी साहेब बोला बोला। हा ना, बघा आता विरोधक ऐकत नाहीत, सत्ताधारी ऐकत नाहीत, माझी मिटकरी साहेब बोला। म्हणजे पंख सभापती पण ऐकत नाही। सभापती महोदय, 260चा प्रस्ताव आहे, विरोधी पक्षाकडून आलेला प्रस्ताव आहे, शेतकऱ्यांच्या विषयावर प्रस्ताव आहे। माननीय मंत्री महोदय गांभीर्याने ऐकतात, त्याबद्दल मी परत त्यांचे एक मनापासून आभार मानतो। पण 260च्या प्रस्तावावर विरोधी पक्षाची असलेली असंवेदनशीलता सुद्धा महाराष्ट्राच्या डोळ्यासमोरून जाणार नाही, ते स्पष्ट दिसते आहे की त्यांना शेतकऱ्यांच्या विषयावर किती गांभीर्य आहे।